सरकारनं काढलेल्या जी.आर. बाबत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी भूमिका स्पष्ट केली। या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही, आम्ही समाधानी आहोत असं तायवाडे म्हणालेत। दरम्यान आमच्या उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत आमचं साखळी उपोषण सुरूच राहील असा इशारा तायवाडेंनी दिला। कडून काढलेल्या अध्यादेशानंतर समाधानी होत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। मात्र नागपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाच्या बाबतीत आणि काल काढलेल्या सरकारच्या अध्यादेशाच्या बाबतीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका आहे जाणून घेऊया। आपल्यासोबत डॉक्टर बबनराव तायवाडे आहेत। सर, काल मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालं, त्यांनी गुलाल उधळला आणि त्यांचं उपोषण मागे घेतलं। सरकारनं जो अध्यादेश काढला त्या अध्यादेशाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? तुम्ही या अध्यादेशापासून समाधानी आहात का? नाही, ते समाधानी झाले, मी त्यांचं अभिनंदन करतो। कारण उपोषण करते किंवा आंदोलन करते समाधानी व्हायला पाहिजे असते, त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करील। पण आम्ही जो आग्रह धरून हे उपोषण पूर्ण राज्यभर करतो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता कामा नाही। याच्यात नवीन काय नाही आहे, पण तुम्ही समाधानी झालेल्या आहात कालच्या या सगळ्या सरकारच्या अध्यादेशाने? नक्की आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सुरुवातीपासून माझा ज्या शब्दावरती आक्षेप होता की सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र द्यायचे नाही, तशा प्रकारचा सरसकट प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय सुद्धा सरकारने निर्गमित केलेला नाही। आम्ही सुद्धा आमच्या तज्ज्ञांची चर्चा केली, अजून चर्चा सुरू आहे आणि आम्हाला जर असं काही वाटलं की याच्यामध्ये कुठेतरी आमच्यावरती अन्याय होण्यालायक आहे तर आमच्याकरता सुद्धा न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत। सर, न्यायालयाचे दरवाजे उघडे आहे, मात्र तुम्ही समाधानी म्हणतात। मात्र ज्या इतर ओबीसी संघटना आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेटियरमध्ये ज्या नोंदी आहेत त्यामुळे आता ओबीसीमध्ये जे आहेत ती त्यांची संख्या वाढेल ही भीती त्यांना आहे। कुठेतरी छुप्या पद्धतीने जे आहे ते ओबीसीमध्ये घुसवण्याचा हा प्रयत्न कालच्या अध्यादेशातून झालेला आहे आणि त्यामुळे या अध्यादेशाची होळी करा अशी मागणी देखील काही ओबीसी नेते करतात। आता कसं आहे, जेवढे नेते तेवढे मतं राहणार आहे। प्रत्येक जण काही एका गोष्टीवरती समाधानी होईल असं नाही आहे। तर ज्यांना याच्यामध्ये कुठेतरी हे वाटते त्यांच्याकरता सुद्धा सर्व मार्ग ओपन आहेत। मला आमचं समाधान झालं आहे, त्याच्यामुळे आणि पुन्हा आमचा अभ्यास सुरू आहे। आम्ही सुद्धा ज्या दिवशी याच्यामध्ये काही आक्षेपार्ह आहे किंवा नुकसान होऊ शकते असं लक्षात येईल त्या दिवशी आम्ही सुद्धा न्यायालयाचे दरवाजे ठोकू। म्हणजे तुम्ही पण न्यायालयात जाण्याच्या तयारीत असाल, पण सर तुमचं आता जे नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू आहे ते उपोषण आता थांबणार का? कारण काल मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केलेलं आहे की या अध्यादेशामुळे कुठेही ओबीसींवर अन्याय होत नाही। नाही, मुळीच नाही। हे बघा, आम्ही 14 मागण्या घेऊन उपोषण करतो आहे। सरकारने अजूनपर्यंत आमच्याशी चर्चा केलेली नाही आहे, म्हणून सरकार आमच्यासोबत जो चर्चा करत नाही, या 14 मागण्यांवरती तोडगा काढत नाही, आमचं समाधान करत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहणार। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।